धामणगाव रेल्वे मतदारसंघात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली असता 23 नोव्हेंबर 2024 ला मतमोजणीची प्रक्रिया चांदूर रेल्वे येथील ITI येथे सकाळी 8 वाजतापासून करण्यात आली होती। त्यावेळी मतमोजणी ही 14 टेबल वरती करण्यात आली असता 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडली। यावेळी अंतिम निकाल हा महायुती भाजपाचे उमेदवार प्रताप अडसड यांनी 15,950 एवढी लीड घेऊन काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांना पराभूत केले। त्यावेळी विदर्भ न्यूज सोबत बोलताना वीरेंद्र जगताप यांनी त्यांचे मत स्पष्ट केले। मागच्या वेळेस 81,000 मतं मिळाली, 94-95,000 मतं, त्यात पोस्टल बॅलेट नाही आहे, 94-95,000 मतं मिळाली आहे। शेतकऱ्यांचा राग होता ते तर या मतदानाद्वारे स्पष्ट झालेलंच आहे। तेव्हा पुढच्या काळात अधिक काय चुका झाल्या ते शोधून त्याच्यावर उपाययोजना करू आणि पुन्हा कामाला लागू। कारण पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक आहे, पंचायत समिती आहे, नगर परिषद आहेत, ग्रामपंचायती आहेत। दरवर्षी कोणती ना कोणती निवडणूक होते आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निकाल लागत असतात। म्हणून आम्ही या निकालाने काही व्यक्ती झालेलं नाही, जनतेचा कौल आहे। आमचे कार्यकर्ते तगड्या मनानं लढले, प्रचंड उत्साहात लढले, सगळे प्रयत्न त्यांनी केले, पण अंडरकरंट जो होता महिलांच्या बाबतीत तो लक्षात जरी आला तरी फार काही त्याच्यावर आम्ही उपाय करू शकलो नाही, म्हणून आमचा पराभव झाला। आणि जिल्ह्यामध्ये मोठमोठे नेते पडले, डॉक्टर सुनील देशमुख पडले, यशोमतीताई सारख्या पडल्या, त्याच्यामुळं हा पराभव आम्हाला मान्य आहे। जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारतो। महागाईचा पण एक भडका होता, अनेक जनता जनार्दन ओरड होती, कसं बघ महागाईच्या भडक्यामुळे शेतकऱ्यांच्या रागामुळे तर आम्हाला एवढे मतं महाआघाडीला पडले नाही तर नसते पडले, मग अजून जास्त मतांनी आमचा पराभव झाला असता। 15,950 एवढ्या लीडने प्रताप अडसड विजयी झाल्याने धामणगाव मतदारसंघातील सर्वत्र महायुतीचे कार्यकर्ते यांनी एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून आले व शहरात JCBच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव व गुलाल उधळण्यात आला। चांदूर रेल्वे शहरात फक्त जय श्रीराम व एकच वादा प्रतापदादा असा एकच जयघोष होत आहे। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।